खासदारपदी दणदणीत विजय झाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी खासदार म्हस्के यांनी नवी मुंबईत आले होते। याप्रसंगी नवी मुंबई भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती जयाजी नाथ यांच्यासह नवी मुंबई भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी अवघे 14 ते 15 दिवस मिळाले होते असे सांगून मी नाईक साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली। नाईक साहेबांच्या नेतृत्वात नवी मुंबई भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी मोलाचे सहकार्य केले। माझ्या विजयाचे आपण सर्व शिलेदार आहात असे नमूद केले। आपण जेव्हा आवाज द्याल तेव्हा मी उपस्थित असेल असा शब्द देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। खासदारकीची निवडणूक जाहीर उमेदवार जाहीर होते आणि जेमतेम 13-14 दिवस प्रचाराला मिळतात आणि हा एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता गणेश म्हस्के खासदार बनतो आणि तो खासदार बनताना नुसती घासून नाही येत तर ठोकून येते आणि त्याच्यामागचे सर्व शिलेदार सर्व करते तुम्ही सर्व आहात आणि म्हणून मी तुमचा आभार मान्य करतो। फोन येत होते की आम्ही शुभेच्छा देण्याकरता उभे तेव्हा मी प्रत्येकाला हेच सांगितलं मी प्रथम तुमचे आभार मानायला नवी मुंबईत येतो आणि त्यानंतर आपण शुभेच्छा किंवा मला शुभेच्छा द्या। पण प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या विजयाकरता त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, कष्ट घेतले। मी पाहत होतो की नाईक साहेबांसारखी व्यक्ती 5-6 तास रथावरती भर उन्हात कडक उन्हामध्ये ते उभे होते। संपूर्ण नाईक कुटुंब या प्रचारामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि ज्याच्या वेळी आपण मला हाक माराल त्यावेळी नक्कीच मी या ठिकाणी उपस्थित राहील। माझ्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। पुन्हा एकदा नाईक साहेब, नाईक कुटुंबीय आणि भारतीय जनता पार्टी नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया अजमेरचा रिपोर्ट, नवी मुंबई।